महिलेच्या खुनानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी जाळलं आंबेनळी घाटात तंदुरी कांड, पोलादपूर हादरला। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील काशेडी घाटात एका कॉन्क्रीटच्या भिंतीलगत एका पुरुषाचं प्रेत सापडल्यानंतर त्याच्या मारेकरी प्रेयसी आणि तिच्या साथीदाराचा यशस्वीरित्या शोध घेणाऱ्या पोलादपूर पोलिसांसमोर पुन्हा अशाच एका कॉन्क्रीटच्या भिंतीच्या मोरीच्या पाईपमध्ये महिलेचं जळलेलं प्रेत आढळल्यानं आव्हान उभं टाकलंय। महिलेच्या खुनानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी जाळलं असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आला असून आंबेनळी घाटात तंदुरी कांड झाल्याच्या या बुधवारच्या घटनेनंतर पोलादपूरकर हादरल्याचं दिसून येत आहे। आंबेनळी घाटात पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत बावली टोकच्या खालील बाजूला आणि चिरेखिंड गावाच्या वरील मुख्य घाट रस्त्यालगत अज्ञात महिलेचा जळालेला मृतदेह कॉन्क्रीटच्या भिंतीच्या मोरीच्या पाईपमध्ये असल्याचं या परिसरामध्ये दुर्गंधी पसरल्यानं शोध घेता आंबेनळी घाटातील रस्त्याचं काम करणाऱ्या कामगारांना आढळून आलं। या घटनेची फिर्याद रस्त्याच्या कामाचा साईट सुपरवायझर अजित नथुनसा गुप्ता वय 27 वर्ष, सध्या राहणार कापडे बुद्रुक, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड, मूळ राहणार सुकरवलिया, तालुका इटाठी, जिल्हा बक्सर, बिहार यानं पोलादपूर पोलिसांना दिली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व महिला पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून परिसराची पाहणी केली। अज्ञात आरोपीनं अज्ञात महिलेला अज्ञात कारणानं जिवेठार मारून पोलादपूर तालुक्यातील बावळी टोक गावाच्या हद्दीत कॉन्क्रीटच्या भिंतीमधील मोरीच्या पाईपमध्ये कोणत्या तरी अतिज्वलनशील रसायनानं आग निर्माण करून तिचं प्रेत नष्ट करून तिची ओळख तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केल्याचं दिसून आलं। या प्रकरणी पोलादपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे हे जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करतात। घटनास्थळी महाडच्या प्रभारी SDPO सविता गर्जे यांनी भेट देऊन पाहणी केली।